मी रतन रामभाऊ हिरे, यशवंत सेना महानगर प्रमुख, यशवंत सेना महाराष्ट्र राज्य, सरसेनापती माधवभाऊ गडदे यांच्या आदेशान्वये आम्ही आत्ता प्रभाग क्रमांक 21 मध्ये यशवंत सेनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आपले बडंगे साहेब, देवदास बडंगे साहेब आणि बाकीचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत. त्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये आलो आहे. माझी धनगर समाजांना प्रभाग 21 मधल्या सर्व धनगर बांधवांना विनंती आहे की यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन राष्ट्र निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे ते ह्या येत्या निवडणुकांमध्ये त्या मताचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे. कारण की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आज रोजी शिंदेसाहेबांचा शिवसेना आहे, निशाणी धनुष्यबाण आहे. ह्या सर्व उमेदवारांना आपण निवडून देण्याचं कार्य करावं. कारण की महाराष्ट्रातले पक्ष आपले वाचणं गरजेचं आहे. आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी, हितासाठी, हक्कासाठी वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक ठिकाणी जे राष्ट्रीय पक्ष जे आहेत, नॅशनल पक्ष आहेत, ते मोठेच आहेत, ते आपले बंधूच आहेत. परंतु आपल्याला स्थानिक लेवलला आपल्या पक्षाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे. या हेतूने यशवंत सेना कार्य करत आहे. आणि यावेळेस या ठिकाणचे उमेदवार नैनाताई सुनील वाहक यांची निशाणी घड्याळ आहे. दोंगडे रमेश शंकर आरडी यांची निशाणी धनुष्यबाण आहे. खोले ज्योती श्याम यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि सूर्यकांत अण्णा लवटे यांची पण निशाणी धनुष्यबाण आहे. या टोटल पॅनलला आपण चांगल्या भरघोस मतांनी विजयी करावं आणि नाशिक शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकावावा अशी मी सर्व बांधवांना आणि हितचिंतकांना विनंती करतो. नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार रमेश शंकर धोंगडे. आमचे दुसरे सहकारी सूर्यकांतप्पा लवटे, आमच्या दुसऱ्या सहकारी ज्योतिताई खोले व आमच्या अजून दुसऱ्या सहकारी नैनाताई वाहक यांची निशाणी घड्याळ आहे व आमच्या तिघांची निशाणी धनुष्यबाण आहे. आज ह्या ठिकाणी यशवंत सेना सरसेनापती माननीय श्री माधवभाऊ गडदे, तसेच आमचे रतनभाऊ हिरे व सुनीता विकास केमनार यांनी या यशवंत सेनेनी आमच्या प्रभागात येऊन आमच्या पॅनलला पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल मी प्रथम त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व त्या सर्व समाजाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा यांनी ही पूर्ण यशवंत सेनेनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. ते प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला भेटून त्या ठिकाणी त्या प्रभागातल्या सर्व उमेदवारांना ते त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहे. माझी एकच विनंती असेल की नाशिकमध्ये राहणारा संपूर्ण समाज आहे, त्या संपूर्ण समाजाने माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या सोबत यांनी सगळ्यांनी उभं राहावं आणि धनुष्यबाण आणि आपल्या महायुतीमधील घड्याळ या निशाणीला प्रचंड मतांनी विजय करावा असं मी आज या ठिकाणी आवाहन करतो. आणि आपण सर्वांनी पुनश्च एकदा यशवंत सेनेचं मी मनापासून आभार मानतो की आपण पाठिंबा देऊन आमच्या हात बळकट केले. त्याबद्दल तुमचं पुनश्च मनापासून मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालिका स्टार्ट करा. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026 आज प्रभाग क्रमांक 21 या प्रभागामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीचे एक पॅनल तयार होऊन त्या पॅनलचे अधिकृत उमेदवार नैना सुनील वाघ, धोंगडे रमेश शंकर आरडी, खोले ज्योती श्याम आणि सूर्यकांत पांडुरंग लवटे. तर यशवंत सेना ही महाराष्ट्रात 29 जिल्ह्यात चालणारी संघटना आहे. त्याचप्रमाणे माधव गडदे यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना धनगर समाजाने संपूर्ण नाशिक महापालिकेतील जेवढे उमेदवार आहेत तर त्यांना मतदान करण्याचं आणि त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मांकरता, अल्पसंख्याक लोकांकरता आजपर्यंत
लाडक्या बहिणींकरता, नंतर महामंडळातील प्रवासामध्ये स्त्रियांना अर्ध्या तिकिटाची सवलत, अशा नाना विविध सवलती माननीय मुख्यमंत्री यांनी आजपर्यंत लागू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे उमेदवार ज्या निवडून येतील आणि सर्वांना एक विनंती आहे का सर्वांनी पॅनलला मतदान करावे आणि सगळ्यांना उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे. आणि मी आज अशी एक इच्छा व्यक्त केलेली आहे की महापौर आणि भगवा हा नाशिकचा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रात एक इतिहास